मुंबईमध्ये भाजप शिवसेनेत जागांसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईत दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली। 150हून जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य महायुतीने ठेवलंय आणि त्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्याचं अमित साटम आणि उदय सामंतांनी सांगितलं। तर नवाब मलिक यांच्याबाबत कुठलीही तडजोड होणार नाही असं अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसांमध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं। त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे अमितजीने सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे।